नमस्कार शेतकरी मित्रांनो, फायनली शेतकरी मित्रांनो आपले चॅनल हे मॉनिटाईज झालेले आहे। चॅनल मॉनिटाईज कसे केले, संपूर्ण कहाणी, त्यामध्ये किती अडथळे आले, त्या आयुष्याची संपूर्ण कहाणी, आपण यूट्यूबवर कशासाठी आलो, का म्हणून यूट्यूबवर आलो, हे सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर शेती व सरकारी हे आपले यूट्यूब चॅनल आहे। हे चॅनल आता मॉनिटाईज झालेले आहे। सर्वात प्रथम आपण यूट्यूब मध्ये का आलो, कशा प्रकारे आपण यूट्यूब मध्ये आलो हे आपण पाहूया। मित्रांनो, काय झाले होते, 2022 मध्ये माझे लग्न झाले होते। 26 मे 2022 ला माझे लग्न झाले होते। 2-3 महिन्यातच म्हणजे 29 ऑगस्ट 2022 ला माझा एक ॲक्सिडेंट झाला। म्हणजे बाईक मोटरसायकलवर आम्ही दोघे होतो, म्हणजे मी आणि माझा मावस भाऊ, आणि आम्हाला फुलाखालून आम्ही निघालो होतो। तर एका 4चाकी गाडीने आम्हाला उडवले होते आणि हा मोठा ॲक्सिडेंट होता। म्हणजे यामध्ये माझ्या मेंदूला मार लागल्यामुळे मी जवळजवळ 10-11 दिवस कोमात होतो। म्हणजे लग्न होऊन 3च महिने झाले होते। बायको घरी रडत होती, आई वडीलही चिंतित होते। म्हणजे मी कोमात होतो, म्हणजे मला काहीच कळत नव्हते। मला स्पर्श केला कोणी काही केले तरी मला काही कळत नव्हते। जवळजवळ 15 ते 20 दिवस मी या दवाखान्यामधून सेवा सदनला, म्हणजे जवळजवळ 10 दिवस मी कोमातच होतो। म्हणजे कोणी भेटते, हे कोण भेटायला येते हे मला काहीच सुचत नव्हते। म्हणजे मी फक्त बडबडत होतो असे परत लोक मला बोलतात, परंतु तेव्हा मला काहीच समजत नव्हते। जेव्हा मला हॉस्पिटलमधून सर्व प्रक्रिया करून बाहेर काढले तेव्हाच समजले की असा माझा ॲक्सिडेंट झाला, नाहीतर मला काहीच समजत नव्हते। माझा पायाला फ्रॅक्चर झालेला आहे, इथे देखील म्हणजे लागलेला आहे, आणि डोक्याला मार लागला होता। त्यामुळे मी कोमात गेलो होतो। फक्त लग्नाला 3 महिने झाले होते। त्यामुळे आई वडील, सासू सासरे जे होते ते खूप टेन्शन म्हणजे आपण समजू शकता। आणि जी माझी बायको होती ती बिचारी रडत बसली होती। म्हणजे लोक बोलत होते, अशी परिस्थिती माझी तशी होतीच, त्यामुळे लोक बोलत होते की हा काही आता वाचणार नाही। मला स्पर्श केल्यावर माझी काही प्रतिक्रिया नव्हती, त्यामुळे लोक बोलत होते की हा काही आता वाचणार नाही। परंतु मी वाचून आलो। ऑपरेशन माझे झाले सेवा सदनला आणि मी घरी आलो। म्हणजे ऑगस्टमध्ये माझा ॲक्सिडेंट झाला होता आणि सप्टेंबरमध्ये मला घरी आणण्यात आले। नंतर सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 7 महिन्यानंतर, म्हणजे मी शेतकरीच आहे, मी एका शेतकऱ्याचा, सांगोला तालुक्यातील शेतकऱ्याचा मुलगा आहे, की परत मला आता समजून आले की आपणास आता शेतीमध्ये खूप काही काम होत नाही। तर अशी मोबाईलच्या माध्यमातून आपणास बसून कुठे म्हणजे पैसे मिळतील, आणि मला यूट्यूबवरून समजले। कारण क्रिकेटची मला खूप आवड आहे, क्रिकेट मी खूप पाहतो, आणि पहिले मी ड्रीम 11 देखील खेळत होतो। त्यामध्ये प्रथम असे ठरवले की ड्रीम 11 वरतीच आपण एक चॅनल खोलावा, आणि मी प्रिडिक्शन द्यायला लागलो हिंदीमध्ये। परंतु जो ॲक्सिडेंट झाला होता, डोक्याला मार लागला असल्यामुळे मला बोलता येत नव्हतं, आणखीनही मी बोलण्यात चाच पडतो, परंतु नंतर मी चांगले एडिट करतो। आता देखील मला खूप फास्ट बोला येत नाही। म्हणजे तो फंटेस्ट चॅनल होता हिंदीमध्ये, तो परत हिंदी फास्ट बोला येत नव्हते, त्यामुळे हिंदी सोडून परत मराठी चॅनल सुरू केला क्रिकेटवरती। आणि क्रिकेट मराठी हे आपले आणखीन एक यूट्यूब चॅनल आहे, तेही मॉनिटाईज आहे, आणि हा आता सरकारी योजना हा चॅनल देखील मॉनिटाईज झालेला आहे। तर परत क्रिकेटवरती काम करायला लागलो, रात्रंदिवस काम करायला लागलो। परत सरकारी योजना म्हणजे आपण शेतकरी असल्यामुळे शेतीविषयी माहिती, सरकारी योजनाविषयी माहिती आपण आपल्या माध्यमातून लोकांना सांगूया, शेतकऱ्यांना सांगूया,
हे परत माझ्या डोक्यात आले आणि मी शेती व सरकारी योजना हा चॅनल परत सुरू केला. आणि हा चॅनल मी 2024 मध्ये म्हणजे ऑगस्ट 2024 मध्ये सुरू केला आहे. आता जुलै 2025 सुरू आहे आणि 11 महिने या देखील चॅनलवरती मी काम केले आणि फायनली हेही चॅनल मोनेटाईज झाले. तर अशा बिकट परिस्थितीमधून मी आलेलो आहे. कारण आता माझा कुठे एकदा अपघात झाला की माणूस तो आदू होतो. म्हणजे प्रथमतः माझे मुतखड्याचे हे ऑपरेशन झाले होते. नंतर आता पाय फ्रॅक्चर झालेला होता. म्हणजे नंतर ते देखील मला लागले होते. म्हणजे जी कटडी असते त्या कटडीवरती मी पडलेलो होतो. म्हणजे ऋणाने हे ते मला जबरदस्त मारला होता. त्यामुळे मी कोमात गेलेलो होतो. मी दवाखान्यात होतो आणि लोक आमच्या घरी येत होते. म्हणजे कशी परिस्थिती असेल आपण पाहू शकता. म्हणजे लग्नाला फक्त 3च महिने झाले होते. सासू सासरे आई वडील देवाला नवस बोलले. वडिलांनी तर देवाला नवस बोलले. म्हणजे आई वडील देवाला नवस बोलले. सासू हे सर्व म्हणजे परिस्थिती फार बिकट होती. परंतु त्यातूनच कोणता तरी मार्ग काढलाच हवा. आणि त्यातून मी जिद्दीने माझे आता 2 यूट्यूब चॅनल मोनेटाईज आहेत या 2 वर्षामध्ये. 2022ला माझा ॲक्सिडेंट झाला होता. आता 3 वर्ष म्हणजे 1 वर्ष मी पूर्ण घरातच होतो. म्हणजे पाय फ्रॅक्चर झाला होता त्यामुळे चालताही येत नव्हते. आणि मागील वर्षी माझ्या पायातील सर्व रॉड काढून टाकले. आणि तेव्हापासून मी यूट्यूबवरती जास्त काम करायला लागलो. म्हणजे यूट्यूब असो, घरची कामे असो, जर्सी आहेत, मेंढरे आहेत, मेंढरं आहेत, ही सर्व कामे, शेतीची कामे, म्हणजे 10-12 एकर शेती देखील आहे. तेथे मका खूप काही सर्व कामे करायला लागलो. त्यातून यूट्यूबलाही वेळ द्यायला लागलो. आणि फायनली यूट्यूबचे 2 चॅनल आपण आता मोनेटाईज केलेले आहेत. तर कोणतीही परिस्थिती असू द्या, प्रथमतः व्ह्यूज येत नव्हते. प्रथमतः 10, 15, 5, 4 असे व्ह्यूज येत होते. परंतु त्यातून देखील हार न मानता मी 3 वर्षे यूट्यूबवरती काम करत आहे. प्रथमतः 1 वर्ष हिंदी चॅनलवरती काम केले. नंतर तो चॅनल डिलीट करून टाकला आणि मराठी चॅनलवरती आपण आता सक्रिय होऊया या दृष्टीने क्रिकेट मराठी हे यूट्यूब चॅनल मी सुरू केले. आणि क्रिकेट मराठीवर देखील माझे 2000 सबस्क्रायबर आहेत. आणि तोही माझा चॅनल मोनेटाईज झाला आहे. फेब्रुवारी 2024 मध्ये तो मी चॅनल सुरू केला होता आणि एप्रिल 2025 मध्ये तो चॅनल माझा मोनेटाईज झाला. आणि हे सरकारी योजना हे चॅनल ऑगस्ट 2024 मध्ये सुरू केले होते आणि जुलै 2025 आता सुरू आहे तेव्हा मोनेटाईज झाला. प्रथमतः व्ह्यूज येत नव्हते. आताही कंटिन्यू व्ह्यूज येत नाहीत. परंतु 2 चॅनल आता मोनेटाईज झाले आहेत. की आपले चॅनल मोनेटाईज झाले म्हणजे आपणास पैसा येणार नाही. तर चॅनल मोनेटाईज करताना आपणास जेवढा प्रयत्न करावा लागतो त्याच्यापेक्षा दुप्पट प्रयत्न आता पहिले पेमेंट करण्यासाठी आपल्याला करावे लागेल. कारण हे सर्व आपल्या प्रेमामुळे झालेले आहे. म्हणजे बायकोचेही प्रेम, आई वडिलाची पुण्याई, या सर्वांच्या पुण्याने मी आणखी उभा आहे आणि आणखी तुमच्या समोर म्हणजे तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करतोय. तर कोणत्याही परिस्थितीतून आपण हार मानू नका. पण असे यूट्यूब करायचे असेल तर व्ह्यूज येत नाहीत म्हणून सोडून देऊ नका. त्याच्यावरती काम करा. कोणतीही गोष्ट आपण करत राहिलो तर एक ना एक दिवस ती नक्कीच मिळणार आहे. कोणतीही गोष्ट असो, एक ना एक दिवस आपणास ती नक्की मिळणारच आहे. तर व्ह्यूज येत नाहीत म्हणून आपण रडत बसू नका. त्यावर काम करा जोमाने. टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग यासारखे यावरती काम करा. तर आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे माझे 2 चॅनल आता मोनेटाईज झालेले आहेत. मित्रांनो, आता बाळूमामाच्या कृपेने सर्व ठीक आहे. 3 महिन्यानंतर ॲक्सिडेंट झाला होता. परंतु आता मला 2 मुलेही आहेत. बाळूमामाच्या कृपेने सर्व ठीक आहे. 2 मुले, 2 यूट्यूब चॅनल मोनेटाईज आहेत. आता थोडे का होईना परंतु आपणास पेमेंट येणार आहे. तुमच्या आशीर्वादाने सर्व ठीक आहे. तर मित्रांनो, यूट्यूब सोडा, कोणतंही काम असू द्या त्यामध्ये खचून जाऊ नका. प्रयत्न करत राहा. एक दिवस तर यश आपल्याला नक्कीच मिळणार आहे. जय बाळूमामा मित्रांनो.